बालमित्रांनो नमस्कार. आज आपण बिना हच्च्याची 2 अंकीची बेरीज कशी करावी ते पाहणार आहोत. बिना हच्च्याची बेरीज. एक गणित पाहूया. 27 + 31. आता हे गणित जर करायचं झालं तर अगोदर आपल्याला यातील एकक आणि दशक ही संकल्पना स्पष्ट असणं गरजेचे आहे. या संख्येतील एकक किती आणि दशक किती. आता तत्पूर्वी आता हे जे रखाने दिलेले आहेत यामध्ये संख्या मांडणी करत असताना हा जो उजवीकडचा रखाना आहे या रखान्यामध्ये आपण एकक लिहायचे असतात आणि त्याच्या शेजारी दशक म्हणजे द. आता 27 या संख्येमध्ये 2 दशक आणि 7 एकक आहेत म्हणून 27 झाले अधिक 3 दशक आणि 1 एकक. आता ही याची झाली 27 + 31 ची मांडणी. मग आता बेरीज करत असताना एककाची अगोदर करायची असते, नंतर दशकाची बेरीज करत असतो आपण. 7 एकक अधिक 1 एकक दोन्ही मिळून होतात 7 मध्ये आपण 1 मिळवले तर 8 होतात. आपण पाहूया संख्येच्या स्वरूपात, चित्राच्या स्वरूपात. 1 2 3 4 5 6 7. या ठिकाणी मी 7च्या पुढे 7 रेषा मारल्या आणि 1च्या पुढे 1 रेष मारली. आता या दोन्हींची बेरीज करणे म्हणजे मिळवणे. 1 2 3 4 5 6 7 आणि ही एक 8. मग सर्व रेषा किती झाल्या तर 8. मग 7 + 1 म्हणजेच 8. आपण या अगोदर एकांकीची बेरीज जी शिकलेली आहे ती अशीच आहे ना. आता दशकाची बेरीज करूया. दशकाच्या बेरजेमध्ये 2 दशक आहेत, 2 रेषा मारल्या. 3 आहेत म्हणून 3 रेषा मारल्या. आता दोन्हींची मिळून बेरीज करूया. 1 2 3 4 5. एकूण दशक किती झाले तर 5 दशक झाले. म्हणजेच काय 27 + 31 याचं उत्तर येते 5 दशक 8 एकक म्हणजेच 58. आपण आणखी एक गणित घेऊया. 42 + 26. आता या बाजूला दशक रखाना, इथे एकक, इथे मांडणी करूया. 42 म्हणजे 4 दशक 2 एकक अधिक 2 दशक 6 एकक 26. आता आपण रेषा न मारता आपण बेरीज करणार आहोत. मग आपण काय करूया, वर जेवढी संख्या आहे तेवढे बोटं काढूया. हे झाले, वर आहेत 2 म्हणून 2 बोटं काढले. आता 6च्या पुढे मोजूया आपण एक एक. 6च्या पुढे हे 2 बोटं मोजूया. 6च्या पुढे मोजल्यानंतर 7 8 म्हणजे किती आलं उत्तर तर पुढे मोजून 8 उत्तर येतं म्हणून आपण लिहिले 8. आता पुन्हा दशकाची बेरीज करूया. दशकाच्या बेरीज करत असताना वरची संख्या किती आहे 4 म्हणून 4 बोटं काढले मी. 4 बोटं काढले आणि खालची संख्या किती आहे तर 2 आहे इथे. मग त्या 2च्या पुढे मोजत जायचं आपण. 2च्या पुढे 3 4 5 आणि हे 6 असे एकूण उत्तर आलं 4 + 2चं 6. म्हणून 42 + 26 बरोबर 68. 6 दशक 8 एकक. आणखी एक उदाहरण पाहूया. 53 + 42 44. मांडणी करूया. दशक एकक 5 दशक 3 एकक अधिक 4 दशक 4 एकक 44. आता आपण पुढे मोजून करणार आहोत. वर जेवढी संख्या आहे
तेवढे बोटं काढून एककाची बेरीज करत असताना वर आहेत 3 म्हणून 3 बोटं काढूया आणि 3 बोटं काढल्यानंतर खाली जो अंक आहे किती आहे तर 4. 4च्या पुढे मोजूया. ह्या 4च्या पुढे 3 बोटं मोजूया. 4च्या पुढे 3 बोटं 5 6 7 म्हणजे 3 अधिक 4ची बेरीज येते 7. आता पुढे आहेत 5 मग 5 बोटं काढूया आणि खाली आहेत 4 म्हणजे 4च्या पुढे हे 5 बोटं मोजायचे आहेत. मोजूया. 4च्या पुढे 5 6 7 8 9 म्हणजे 5 अधिक 4 याची बेरीज येते 9 म्हणजे 53 अधिक 44 यांचं उत्तर येतं. यांची बेरीज येते 97. धन्यवाद.